आता सेक्टर डायव्हर्सिफिकेशन मी म्हटलंच ना सर, सगळे आय टी सेक्टर, एफएमसीजी, कंझ्युमर, इंडस्ट्रीयल, कॅपिटल, फार्मा, ऑटोमोबाईल, सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला सगळ्या कंपन्या सापडतील. टॉप इमर्जिंग मार्केट्स कंट्री बाय कंट्री डेटा. आता इथं बघा, काही कंपन्या आहेत. चायनामध्ये आता इथं एक दोन मुद्दे मी महत्वाचे मांडतोय. हा सगळा डेटा आहे. या डेट्यातलं दोन तीन महत्वाचे मुद्दे तुम्हाला इथं लक्षात घेण्यासारखे आणि सोपे आहेत समजायला. चायनामध्ये टोटल 481 कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये ट्रेडिंग होतं. मेजर कंपन्या ज्या लिस्टेड आहेत आणि त्यामध्ये ट्रेडिंग होतं. आणि त्या 481 पैकी मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी आणि डोमेस्टिक कन्झम्पशन असलेल्या ह्या बाकीच्या कंपन्या आहेत. ठीक आहे. जिथं मार्केट कॅपिटलायझेशन आहे सगळं मिक्स आहे. बऱ्यापैकी तिथं ग्रोथ असल्यामुळे हे सगळं मिक्स आहे. आता साऊथ कोरियामध्ये बघा, साऊथ कोरियामध्ये फक्त 138 कंपन्या आहेत. आपल्याकडे काय काय म्युच्युअल फंड असे आहेत की ते एका म्युच्युअल फंडमध्ये तेवढे स्टॉक्स असतात. तर तिथं साऊथ कोरियामध्ये 138 कंपन्या आहेत फक्त. आणि त्यापैकी ही सॅमसंग असेल किंवा हायनेक्स असेल अशा काही थोड्याच कंपन्या आहेत की ज्यांचं व्हॅल्युएशन तिथं जास्ती आहे. सगळ्यात त्याचा बेस सगळा हा टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी आणि त्या रिलेटेड ते मॅन्युफॅक्चरिंग. तैवानचं घ्या, परत सेमीकंडक्टर आहे. तैवानमध्ये पण 110 कंपन्या आहेत. नंतर इंडिया घ्या, 593 कंपन्या. हा आकडा बघा, मगाशी मी कसं सांगितलं तसं लार्ज कॅप पहिल्या 100, मिड कॅप 101 ते 250 आणि स्मॉल कॅप 251 ते 500 पर्यंत. मग इथं 600 म्हणजे 593 जवळपास 600 कंपन्यांमध्ये मोस्टली ट्रेडिंग होतं. इथं मात्र सगळ्या प्रकारचे सेक्टर्स आहेत. ब्राझीलमध्ये तर फक्त 85 कंपन्या आहेत. तसंच मेक्सिको तर एक्सपोर्ट जास्ती करतं आणि एक्सपोर्ट जास्तीतल्या त्यातल्या त्यात अमेरिकेला मेक्सिको जास्ती एक्सपोर्ट करतं, पण त्यांच्याकडे फक्त 34 कंपन्या आहेत. चिली 22, पेरूमध्ये तर माझ्याकडे आता डेटा नाही भेटला की किती कंपन्या आहेत त्यांच्या कंट्रीमध्ये. तर यातनं काय सांगायचं आहे की इमर्जिंग मार्केटमध्ये पैसा येतो आणि आल्यानंतर हा जो इंटेलिजंट मनी आहे त्यांना हे अभ्यास करायला सोपं जातं. 500 कंपन्या एका कंट्रीच्या, 200, 100, 34, 85 ह्या ज्या कंपन्या आहेत, 22 कंपन्या, ह्या अभ्यास करायला सोपं जातं त्यांना, त्यांच्या रिसर्च टीमला. आणि म्हणून इंडियाकडे बघतात चांगलं असं म्हणजे इमर्जिंग मार्केट म्हणून. कारण इथं डायव्हर्सिफिकेशन आहे, त्यांच्या पैशांची रिस्क नाही आहे. एकाच कंपनीत पैसे न गेल्यामुळं चांगला रिटर्न्स इथं बनतात. असं सगळ्यांचा या आपल्या देशाकडे बघण्याचा कॉन्फिडन्स आहे. आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे का हे बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, जसं इंडिया इकॉनॉमी ही डोमेस्टिक इकॉनॉमी आहे. म्हणजे एखाद्या कंट्रीमध्ये जसं गोव्यामध्ये त्याचं जास्तीत जास्त जे काही हे येत आहे, रेव्हेन्यू येत आहे, हे पर्यटनामधून येत आहे. सिक्कीम किंवा असं जे काही हे आहेत स्पॉट्स आहेत जिथं पर्यटन, आपलं जम्मू काश्मीर घ्या, तिथला मॅक्सिमम रेव्हेन्यू कसा पर्यटनामुळे येतोय. तसं प्रत्येक देशाची एक स्टोरी आहे, त्याचं काहीतरी थीम आहे, त्या थीम नुसार त्या देशामध्ये पैसा येत असतोय. तसं चायनामध्ये बघा, चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्यांचं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे आणि एक्सपोर्ट पण आहे. आणि त्यांचा मोस्टली एनर्जी म्हणजे ते दुसऱ्यांवरती अवलंबून आहेत एनर्जीसाठी, म्हणजे इंधनावरती. पण हे सगळं त्यांचं प्लस पॉईंट्स आहेत. साऊथ कोरियामध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि टेक्नॉलॉजी आहे, तेच ते एक्सपोर्ट करतात. तायवानमध्ये फक्त टेक्नॉलॉजी आहे, तेच टेक्नॉलॉजी ते एक्सपोर्ट करतात. इंडियामध्ये मात्र डोमेस्टिक कन्झम्पशन आहे, फायनान्शियल सेक्टर आहे, आय टी आणि फार्मा थोडं थोडं आपण एक्सपोर्ट करतो. आणि आपण डिपेंडन्सी आहे आपल्या इंधनावरती. इंधन आपण बाहेरच्या देशांवरती अवलंबून राहतोय. ब्राझील कमोडिटी आहे. कमोडिटी म्हणजे जे पदार्थ असे की जे काय म्हणतो त्याचा व्यापार केला जातो. मग ते सोनं, सिल्वर वगैरे असेल किंवा ऍग्रिकल्चर गुड्स असतील, याच्यावरती त्यांचा भर आहे त्या सगळ्या इकॉनॉमीचा. ते एक्सपोर्ट केले जातात. मेक्सिको मॅन्युफॅक्चरिंग होतं, मॅन्युफॅक्चरिंग केलेलं एक्सपोर्ट करतात. आपल्या चायनाच्या खालोखाल इंडिया असं एक मात्र मार्केट आहे की जिथं प्रॉपरली
हे सगळं एक्सपोर्ट आणि हे सगळं डायव्हर्सिफाईड होत आहे. पण बाकीच्या ठिकाणी त्याचं एकच थीम राहते, टेक्नॉलॉजी असेल तर टेक्नॉलॉजी किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंग. इंडियाचं मात्र तसं नाही, सगळीकडं हे डिस्ट्रीब्युट होतंय आपलं. आता इथं पुढचा पॉईंट आहे लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप. आता ही टँडन मुवमेंट, हा टँडन मुवमेंट ना समजून घेणं गरजेचं आहे. हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड याचा संदर्भ तुम्हाला जोडता आला पाहिजे. टँडन मुवमेंट, आता टँडन ह्या शब्दामध्येच अर्थ आहे, टँडन म्हणजे एका बरोबर सगळेच. आता त्याचा काय इथे संदर्भ घेतला मी तुम्हाला सांगतो. ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत, या लार्ज कॅप कंपन्यांचं बिहेवियर कसं असतंय बघा. आता समजा बँका, मोठमोठ्या बँका, जसं HDFC घ्या, ICICI घ्या, ऍक्सिस घ्या, SBI घ्या, ह्या सगळ्या ज्या मोठमोठ्या बँका आहेत, जर रेपो रेटमध्ये जर चेंज झाला तर याचा इम्पॅक्ट ह्या सगळ्यांवरती होतो. म्हणजे त्यांच्या कर्ज प्रक्रियेवरती, सगळ्या बँकिंग वरती त्याचा इम्पॅक्ट होतो. मग ह्या मोठ्या कंपन्या आहेत, लार्ज कॅपच्या कंपन्या आहेत, लार्ज कॅपच्या सगळ्या कंपन्यांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. ही झाली टँडन मुवमेंट. एक काहीतरी पॅरामीटर चेंज झाला तर त्याचा सगळ्या कंपन्यांवरती समान इम्पॅक्ट होतो. आता तेच स्मॉल कॅपचं घ्या. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये अतिशय डायव्हर्सिफाईड असतात, मग तिथं टँडन मुवमेंट नसते. मग जसं आता फार्मा सेक्टर घ्या, फार्मा सेक्टर आपण मिडकॅपचं घेऊया. काही कंपन्या, बऱ्याचशाच कंपन्या मिडकॅपमध्ये आहेत, मग तिथं फार्मा सेक्टर ही टँडन मुवमेंट नसते. फार्मा सेक्टरमध्ये एका कंपनीनं परफॉर्म चांगला करू शकतंय, दुसऱ्यानं करलच असं काही नाही आहे. एका कंपनीत समजा ऑडिटमध्ये चॅलेंजेस आले तर सेम चॅलेंजेस दुसऱ्या कंपन्यांमध्ये ऑडिटमध्ये चॅलेंज येतीलच असं काही नाही आहे. तर असं जर काही असेल आणि अशा कंपन्यांचं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर असेल तर कुठंतरी आपल्याला लॉंग लास्टिंग चांगले रिटर्न बनतात. आणि टँडन मुवमेंटवाल्या जर काही कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर म्हणावा तसा परतावा येत नाहीये किंवा अल्फा जनरेशन येत नाहीये. बघा, इथं एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे टँडन मुवमेंट आणि लार्ज कॅप स्मॉल कॅप हे थोडंसं समजलं पाहिजे. आता इथं हे सांगायला मी ऍक्च्युअली रिटर्न बद्दल बोलतोय. म्हणजे लार्ज कॅप मागच्या 5 वर्षांमध्ये 11.2चं रिटर्न आहे, 7 वर्षांमध्ये पण सेम रिटर्न आहे, 15 वर्षांमध्ये 11.8 आहे, मागच्या 20 वर्षांमध्ये जर विचार केला तर 11चं रिटर्न आहे. म्हणजे 11 ते 12% हे लार्ज कॅपचं हे लॉंग रन मधलं रिटर्न आहेत. मिड कॅपचं जर पाहिलं तर साधारण 14 ते 15% हे रिटर्न आहेत. म्हणजे कधी 5 वर्ष ते मागचे 20 वर्षा पाठीमागचा डेटा. स्मॉल कॅपचं जर पाहिलं तर 11 ते 12% हे रिटर्न आहे. हे इंडेक्स बद्दल बोलतोय फक्त. इंडेक्स म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज टॉपच्या, म्हणजे निफ्टी 50 म्हणजे टॉपच्या 50 कंपन्या, मिड कॅप मध्ये टॉपच्या 150 कंपन्या, स्मॉल कॅप मध्ये 250 आहे. स्मॉल कॅप 250 म्हणजे टॉपच्या 250 कंपन्या. ह्या इंडेक्स बद्दलच बोलतोय, स्पेसिफिक कंपनी बद्दल बोलत नाहीये. तर इथं तुम्हाला एक ट्रेंड लक्षात आला असेल की लार्ज कॅप मध्ये कमी रिटर्न आहेत, मिड कॅप मध्ये बऱ्यापैकी रिटर्न आहेत आणि स्मॉल कॅप मध्ये मिड कॅप पेक्षा कमी आहेत. मग मिड कॅप हा रिटर्न पॉइंट ऑफ व्ह्यूनी ही कॅटेगरी किंवा हे मार्केट कॅपिटलायझेशन आपल्याला योग्य वाटतं. मग मिड कॅपचं एक्सपोजर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्त असेल तर हा त्याचा बेनिफिट घेऊ शकताय. आता अजून एक इथं गंमत महत्वाची सांगतो तुम्हाला. 5 वर्षापूर्वीच्या ज्या काही कंपन्या होत्या, ज्या मिड कॅप कंपन्या, आज त्या लार्ज कॅप आहेत. 5 वर्षापूर्वी ज्या स्मॉल कॅप कंपन्या होत्या मार्केट कॅपिटलायझेशन नुसार, तर त्या आज मिड कॅप आहेत. म्हणजे मिड कॅप ह्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या तशा पाहायला गेलं तर म्हणजे ही जी कॅटेगरी आहे ही अतिशय सेफ कॅटेगरी आहे लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यामुळे तुमचा जो काही पोर्टफोलिओ असेल हा बऱ्यापैकी ह्या मिड कॅपच्या याच्यामध्ये असेल तर 1-2% अल्फा जनरेशन व्हायला चांगली प्रोबॅबिलिटी राहते. आता एक एक्झाम्पल पाहू की जर 1 लाख रुपये 2006 साली, फेब्रुवारी 2006 साली इन्व्हेस्टमेंट केले असतील तर फेब्रुवारी 2026 साली म्हणजे 20 वर्षांनंतर
काय परिस्थिती आहे, हे जे हा जो चार्ट सांगितला ना मी, 11%, 15%, 12% वगैरे, तर ते ऍक्च्युअली पैशांत बघू समजून घ्यायला. 1 लाखाचे 11%च्या जे प्रमाण 8 लाख रुपये होतात 20 वर्षांमध्ये. स्मॉल कॅप मध्ये म्हणजे साधारण 12%, 13%च्या रेटनी जर पाहिलं तर 1 लाखाचे 9 लाख होतात, 9,90,000 म्हणजे जवळपास 10 लाख होतात. आणि 1 लाखाचे मिड कॅप मध्ये पाहिले तर 13 लाख रुपये होतात 20 वर्षाच्या पिरियडमध्ये. याहून तुम्हाला एक इंडिकेशन भेटलं असेल की कुठला मार्केट कॅपिटलायझेशन आपल्याला लॉंग टर्म साठी वेल्थ क्रिएशनला चांगला आहे. आता हे झालं इंडेक्स बद्दल बोलतोय. आता ज्यावेळेस ऍक्टिव्हली मॅनेज होतात, बघा मी काय म्हणतो, ऍक्टिव्हली म्हणजे जिथं फंड मॅनेजर मेहनत घेतोय हे सगळं स्टॉक सिलेक्शन वगैरे हे सगळं करायला, तर त्या केसमध्ये तो फंड मॅनेजर अल्फा जनरेट करतो आणि त्याचे जे रिटर्न आहेत हे असे आहेत: लार्ज कॅप 13%, मिड कॅप 19% आणि स्मॉल कॅप 21%. म्हणजे स्मॉल कॅप मध्ये परत आता इथं वाढलं कसं काय, तर टॉपच्या 250 कंपन्यांव्यतिरिक्त तो कंपन्या निवडत असतोय आणि ज्याचा परिणाम म्हणून साधारण 8%चं लॉंग टर्म मध्ये अप्रिशिएशन होत असतंय. आता इथं परत मी तुम्हाला एक बेसिक अवेअरनेस करायचा प्रयत्न करतोय की ज्या काही 250 म्हणजे 250 कंपन्यांच्या पेक्षा पुढच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये काही कंपन्या अशा आहेत की ज्या बंद पण पडतात, काही कंपन्या आहेत की मल्टीबॅगर होतात. हे जे चान्सेस आहेत हे सगळं स्मॉल कॅप मध्ये असतंय. आणि स्मॉल कॅप असं समजूया की ते पेंडुलम सारखं आहे. म्हणजे मार्केट वाढताना ते खूप गतीनं वाढतं, खूप चांगले रिटर्न देतं, आणि मार्केट पडलं तर सगळ्यात पहिल्यांदा हे स्मॉल कॅप पडतं. म्हणजे जेवढ्या गतीनं वाढलेलं असते तेवढ्या गतीनं हे रिव्हर्स जातं. असं हे म्हणजे एक पेंडुलम मुवमेंट मोठ्या प्रमाणात ह्या स्मॉल कॅप सेक्टरमध्ये होते. म्हणून इथं थोडीशी रिस्क मानली जाते. पण मित्रांनो लक्षात घ्या, जो पैसा लॉंग टर्मचा आहे, जसं तुमचे रिटायरमेंट असेल, मुलं आता लहान असतील तर मुलांचे एज्युकेशन असेल, मुलं आता लहान आहेत, एज्युकेशन नंतर त्यांचं लग्नासाठीचं असेल, ह्या सगळ्या गोलसाठी तुम्ही बिंदास्त स्मॉल कॅप मध्ये एंट्री केली पाहिजे. कारण 5 वर्षापूर्वी जे स्मॉल कॅप होते आज ते मिड कॅप मध्ये गेलेले आहेत. तसंच आज जे स्मॉल कॅप मध्ये जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे, ओव्हरऑल इकॉनॉमी डेव्हलप होते, तर हे मार्केट कॅपिटलायझेशन वाढतं. म्हणून स्मॉल कॅपला घाबरायचं नाहीये. ते फंड मॅनेजर तो ऍक्टिव्हली मॅनेज करतो, त्याची रिसर्च टीम असते. आणि काही काही फंड मॅनेजर तर बिहेवियरल चेक करतात, त्या कंपनीचं मॅनेजमेंटचं बिहेवियर कसं आहे, तो मॅनेजमेंट म्हणजे फंडामेंटल आणि हे ते सगळं बघतातच, पण ते मॅनेजमेंटमध्ये टिकून राहिलेले लोक किती आहेत, वर्षानुवर्ष त्याच मॅनेजमेंटमध्ये असलेले आहेत की फ्रिक्वेंटली बदलतात, हे सगळं पॅटर्न तिथं असेसमेंट केले जाते. सगळ्याचं इंडिकेशन आपल्या डिसिजन मेकिंग वरती घेत असतात ते हे सगळे फंड मॅनेजर. म्हणून हे लॉंग टर्म मध्ये स्मॉल कॅप मध्ये पैसे बनत असतात. आता इथं जनरली परत तुम्हाला सांगतो बाहेरचा नॉईज काय आहे. नॉईज म्हणजे बाहेर चर्चा काय केली जाते. बाहेर म्हणजे कुठं, तुमचा आणि माझा ग्रुप सोडून बाहेर, मग ते युट्यूबवर असेल, मग ते टीव्ही मध्ये असेल, मग ते कुठेही असेल, तुम्ही आणि मी सोडून बाहेर काय आहे. तुम्हाला मी थोडस अवेअर म्हणजे तुमचा अवेअरनेस वाढलेले लोक असं मी पाहतोय तुमच्याकडे. बाहेर काय नॉईज आहे, स्मॉल कॅप रिस्की असतं, स्मॉल कॅप हे हायली वोलाटल असतं, सगळं सगळं आहे, त्यामुळे तिकडे जाऊ नका किंवा खूप रिस्की आहे वगैरे असं म्हटलं जातं. पण तसं नाही आहे. स्मॉल कॅप कंपनी म्हणजे फंड मॅनेजरला जर तुम्ही लॉंग टर्मला वेळ दिला तर चांगले पैसे बनतात. त्यामुळे तुमचा अवेअरनेस वाढला पाहिजे. आणि तुम्हाला स्मॉल कॅप मध्ये जरी व्होलॅटिलिटी असली तरी तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे. झोप तेव्हाच लागेल जेव्हा हे सगळं बॅकग्राऊंड तुमच्या मनामध्ये असेल, त्यावेळेस तुम्हाला माहिती होईल की स्मॉल कॅप म्हणजे काय, कुठल्या कंपन्यात काय आहेत, हे तरच तुम्हाला शांततेत झोप लागेल. मग तसं पैसा बनवायचा असेल तर तुम्ही नॉलेज, मगाशी कसं सांगितलं तसं, पैसा बनवायचा असेल तर नॉलेज वाढवा. आणि नॉलेज वाढलं तरच चांगले पैसे बनवायला तुम्हाला मदत होईल या स्मॉल कॅप कॅटेगरीच्या माध्यमातून. ठीक आहे. आता पुढचा एक पॉइंट आहे, हा हे टँडम मुवमेंट सांगितलं. टँडम मुवमेंटचं स्मॉल कॅपच्या रिलेटेड पण महत्व सांगितलं. म्हणजे एक
पॅरामीटर किंवा एक पॉलिसी जर इम्प्लिमेंट झाली तर लार्ज कॅप मध्ये सगळ्यांवरती इम्पॅक्ट होते, तसं स्मॉल कॅप मध्ये होत नाही. येस. आता हे फार्मा म्हणजे टँडम मुवमेंटचा जरा विरुद्ध आहे. फार्मामध्ये काय आहे, एखाद्या मागाशी जे सांगितलं ते थोडक्यात सांगतो, समोर आहे म्हणून. एखाद्या कंपन्यांमध्ये इम्पॅक्ट झाला तर तोच इम्पॅक्ट सगळ्या कंपन्यांमध्ये होत नाही, तर डिपेंड राहतं त्या कंपनीचा प्रोडक्ट कसा आहे, त्याचं प्रोडक्टचं मार्केट कसं आहे, ऑडिट झालंय नाही झालंय, दुसऱ्या देशामध्ये त्यांना विक्रीला परवानगी भेटते नाही भेटते, त्याच्यानुसार त्याचं बिहेवियर ठरतं. आता थोडस पुढे जाऊ. हे थोडस ना मी रिसर्च करत असतो, ते सगळं माझ्या नोट्स आहेत मी जे आता तुम्हाला शेअर करतोय ते. आणि हे सगळं रिसर्च करत असताना, रिडिंग करत असताना इंटरेस्टिंग येतं, अर्थात मला आवडतं म्हणून, पण मी तुमच्याकडे तुम्हाला मी शेअर करतोय तर तुम्हाला हळूहळू इंटरेस्ट निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. अजून एक डेटा इथं तुम्हाला शेअर करायचा आहे. हा, येस येस, हा आला. हे बघा, फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग. इथं हा एक डेटा महत्वाचा आहे की इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये साधारण 2019 पर्यंत फक्त 15% लोक होते. आज जवळपास म्हणजे त्या असेट क्लासमध्ये म्युच्युअल फंड आणि इक्विटीमध्ये वगैरे फायनान्शियल सेव्हिंग मध्ये तिथं इन्व्हेस्टमेंट करणारा जो वर्ग आहे त्याचं जे प्रोपोर्शन आहे, म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टमेंट करणारी लोक कमी जरी असली तरी जेवढी लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचं प्रोपोर्शन वाढलेलं आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी एखादा व्यक्ती जर एसआयपीच्या माध्यमातून वर्षभरात ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तोच व्यक्ती आज जवळपास त्यामध्ये 8-9% भर पडलेली आहे. तसं प्रत्येक जण या असेट क्लासकडे पॉझिटिव्हली पाहतंय. आपल्या आई वडिलांच्या वयाच्या वेळेस त्यांना ऑप्शन फक्त एफडीचाच होता, पण आज तसं नाहीये. आज पासआउट झाला तरी त्याच्याकडं म्युच्युअल फंडचा ऑप्शन आहे. मग असं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा जो वर्ग आहे तो वाढतोय. एसआयपीचं कॉन्ट्रीब्युशन 2017 साली फक्त महिन्याला 4,000 कोटी रुपयांचं होतं. आज ते 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्ती आहे. म्हणजे तुमचे आपल्या ग्रुपमध्ये काही जणांचे 10,000, 2,000, 5,000, 40,000, 1,50,000, 2,00,000 अशी इन्व्हेस्टमेंट आहे पर मंथ. ते कलेक्टिव्हली 30,000 कोटींपेक्षा जास्तीची इन्व्हेस्टमेंट पर मंथ होते. हे लक्षात घ्या. ऍक्टिव्ह एसआयपी अकाउंट्स 70 लाख होते जे 2016 साली, आज 27.6 कोटींपेक्षा जास्ती आहे. हे लक्षात घेण्याचं कारण एवढंच की अजूनही लोक ह्या असेट क्लासकडे हातचा ठेवून इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे पोटेन्शियल असेल 10,000चं, पोटेन्शियल असेल 20,000चं, तर इन्व्हेस्टमेंट करताना 2 आणि 5,000चेच इन्व्हेस्टमेंट करतात. तसं करू नका. वेळ जातोय आणि वेळेची किंमत तुमच्या खिशांवरती पडते, लक्षात घ्या. हे फक्त डीमॅट पेनिट्रेशन हे पॉप्युलेशनच्या 11% आहे. डीमॅट म्हणजे आता जाता येता शेअर मार्केट असं तसं ऐकून थोडस ग्रीड निर्माण होते म्हणून लोक डीमॅट ओपन करतात. पण म्युच्युअल फंडमध्ये साधारण आज पॉप्युलेशनच्या 5 कोटी लोकच फक्त इन्व्हेस्टमेंट आहेत म्युच्युअल फंडमध्ये, आणि तेही 10 वर्षांपेक्षा जास्ती जर पाहिलं तर फक्त 2% आहेत. म्हणजे 100 लोकांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली 10 वर्षापर्यंत, फक्त 2च लोक 10 वर्षांचा जर्नी पूर्ण करतात म्युच्युअल फंडमध्ये. आणि पैसे खरंच 5-7 वर्षानंतरच म्युच्युअल फंडमध्ये बांधतात, हे लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या काही इंडिकेटर्स मधून मला सांगणं गरजेचं आहे की तुमचा अवेअरनेस वाढला पाहिजे. वेगवेगळे इंडिकेटर्स तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. स्मॉल कॅप वरती तुम्ही पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. आणि आज अशी परिस्थिती आहे, तुमच्याकडं पैसा असेल जो 4-5 वर्ष लागणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही नक्की स्मॉल कॅपचा विचार करा. कुठला स्मॉल कॅप काय वगैरे तर तो नंतरचा पार्ट येतोय. पण स्मॉल कॅप वरती सध्या अग्रेसिव्हली पाहिलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळात याचं रिटर्न जे आहेत हे चांगले भेटतील. मगाशी कसं सांगितलं की ते स्मॉल कॅपची मुवमेंट हे पेंडुलम सारखी राहते. ठीक आहे,
साधारण 70% अप्रिशिएशन भेटलेलं आहे 2023-24च्या पिरियडमध्ये. तसं अप्रिशिएशनची जर्नी येणाऱ्या काळात येऊ शकते, बिकॉज तसं आता इंडियाचं मार्केट व्हॅल्युएशन आहे. मग तुम्हाला खरंच पैसा बनवायचा असेल, आजच्या ह्या सेशनचा आउटपुट जे आहे हे तुम्हाला खरंच पैसा बनवायचा असेल तर ऍडिशनल तुम्ही स्मॉल कॅप मध्ये पैसे ठेवू शकता, ज्याची 5-7 वर्ष गरज नाही असा पैसा तुम्ही नक्की ह्या स्मॉल कॅपच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. चांगली एक रॅली येईल, नंतर मार्केट ज्यावेळेस व्हॅल्युएशन हायर साईडला जाईल त्याच वेळेस मी परत तुम्हाला अशा सेशनच्या माध्यमातून सांगेन, त्यावेळेस मग मात्र आपण एक्झिट मारू त्यातनं, काही विषय नाही. पण आता तुम्ही ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा घेतला पाहिजे. तर असं सेशन्स मी जवळपास 4-4.5 वर्ष घेत आलेलो आहे. मध्ये कधी कधी मिस आउट होतं काही कारणामुळं, पण कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न आहे माझा. तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. तुम्ही पेराल तर तुमच्याकडे येईल हे लक्षात घ्या. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही इतरांना मदत करायला शिकवा, इतरांना श्रीमंत करायला तुम्ही मदत कराल तर कोण ना कोणतरी तुम्हाला श्रीमंत करायला नक्की मदत करेल. त्यामुळे तुम्ही इतरांना आपला नंबर द्या, त्यांना सांगा कनेक्ट करायला, किंवा आम्हाला नंबर द्या, आम्ही त्यांना कनेक्ट करू. फक्त आणि फक्त शेअरिंग वरती, नॉलेज शेअरिंग वरती आपण श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही ज्यावेळी श्रीमंत व्हाल तुमच्या श्रीमंतच्या अडचणी वेगळ्या असणार आहेत, तर तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजूचेही लोक श्रीमंत झाले तरच ते तुम्हाला तुमच्या श्रीमंतीच्या स्टेजला असताना मदत करणार आहेत, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळं तुमच्या सोबतच्या मित्रांना, नातेवाईकांना श्रीमंत करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही नॉलेज शेअर करा, रेफरन्सेस द्या, त्यांना श्रीमंतीला मदत करू आपण. Each share market, do you think ETF is more secure and give good return than normal share? Yes. अजिंक्य सर, तुम्हाला मी अनम्यूट करतोय, म्हणजे अनम्यूट करायला अलाव करतोय. प्रश्न तुम्ही जो विचारला आहे ईटीएफचा, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, हे एक्सचेंज वरती राहतात, हे पॅसिव्ह राहतात. आता इथं पहा, हे सगळेच ईटीएफ जे असतात कंडिशनल आहे बिहेवियर याचं. सगळेच ईटीएफ हे परफॉर्म करतात असं नाहीये. तर हे कंडिशन केस टू केस व्हॅरी होतं. मी तुम्हाला इथे 2 एक्झाम्पल देतो. जसं मी ह्याचं इंडेक्सचं उदाहरण दिलं, स्मॉल कॅपचं इंडेक्सचं उदाहरण दिलं. जो स्मॉल कॅपचा इंडेक्स आहे त्याच्यापेक्षा ऍक्टिव्हली परफॉर्म स्मॉल कॅपनं चांगले रिटर्न दिलेले आहेत. हे झालं स्मॉल कॅपच्या केसमध्ये. पण काही काही अशी इंडेक्स आहेत, जसं टाटाचा एक निफ्टी कॅपिटल इंडेक्स फंड आहे. मग तो काय करतो, तर तो फक्त कॅपिटल म्हणजेच पैशांच्या रिलेटेड जे व्यवहार करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, जसं सीडीएसएल असेल, जसं एमसीएक्स असेल, बीएससी असेल, तर किंवा आयईएक्स असेल, तर याच कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट होते. मग या कंपन्या वाढल्या की इंडेक्स वाढतो. मग इथं कॉन्सन्ट्रेटेड आणि थीमॅटिक बेस्ड असं एखादा जर तुम्ही इंडेक्स पकडला, जसं डिफेन्स असेल ईटीएफ, असं केस टू केसच ह्या ईटीएफची थीम चांगली वर्क होते. जनरली सगळीकडे हा थंब रूल नाही आहे की ईटीएफ सगळीकडेच वर्क होतं, असं नाहीये. केस टू केस व्हॅरी होतं. आणि मध्ये मी गोल्ड आणि सिल्वर मध्ये टाकले होते, म्हणजे अजूनही आहेत ते, मी काढलेले नाही. पण एक सिच्युएशन अशी आली होती की सिल्वर खूपच डाऊन झाले होते. म्हणजे मी एवढ्या टेन्शन मध्ये होतो की आता म्हटलं काय याचं मी कशाला घेतला पण नंतर आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, आता मागच्या 8 दिवसात बघितलं तर दॅट इज गोइंग व्हेरी गुड. मग मी म्हणून माझा प्रश्न आहे असा की गोल्ड ईटीएफ आहे आयसीआयसीआयचा माझ्याकडे, आणि टाटाचा सिल्वर ईटीएफ आहे, आणि अजून एक आहे तो कोटक महिंद्राचा, पण तो ग्लोबल मार्केटवरती मी घेतला होता. त्याला आता नेट टेक्निकल नाव मला आठवत नाहीये, पण तो ग्लोबल मार्केटवरती घेतला होता. तो अजून डाऊनच आहे, पण बाकी सगळे चांगले आहेत. म्हणून माझा प्रश्न असा होता की नॉर्मल शेअर पेक्षा ईटीएफ हे चांगले रिटर्न्स देतात का? हा, मग माझं उत्तर तेच आहे. मी उदाहरण घेऊन पण सांगितलं, केस टू केस व्हॅरी राहतं. अदरवाईज तो काय असं थंबरून नाहीये की सगळंच परफॉर्म करेल असं. अच्छा, हा, मार्केटमध्ये गोल्ड वाढलं होतं म्हणून म्हटलं लेट अस गो फॉर गोल्ड ईटीएफ, हा, असा माझा एक हे होतं. येस येस. सो थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. आय होप तुम्हाला उत्तर भेटलं. डेफिनेटली. हो, येस. थँक्यू. आणि
आणि बिटकॉइन मध्ये सीप करता येते का? हा हा. पहा मित्रांनो, इथं अबंडन्स आहे. मी आत्ताच तुम्हाला सगळ्या डेटामध्ये सांगितलं की शेअर मार्केटमध्ये, आपल्या इंडियन शेअर मार्केटमध्ये डायव्हर्सिफिकेशन भरपूर आहे. म्हणजे आयटी आहे, डिफेन्स आहे, अमकं तमकं वगैरे असे कितीतरी सेक्टर्स आहेत की जिथं प्रचंड वाढ होण्याची चान्सेस आहेत. मी लेटेस्ट एक एक्झाम्पल देतो. एक मायक्रो कॅप वाली कंपनी, ज्याचं फक्त मार्केट कॅपिटलायझेशन 668 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या म्हणजे कंपनीमध्ये, प्लांटमध्ये जाण्याचं मला संधी भेटली. तर सगळी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, इथं चाकणलाच आहे, सगळी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आणि स्पेशलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स बनवतात ते ऑर्डर प्रमाणे, गरजेनुसार. तर सांगायचा मुद्दा एवढाच की मागच्या 1 वर्षापूर्वीच ती लिस्ट झाल्या. आणि छोटी कंपनी असून त्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, छोटी कंपनी असून त्यामध्ये म्युच्युअल फंडनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. आय वॉज शॉक्ड. त्या मालकाला पण मी कौतुकानं बोललो की हे खूप रेअरली आहे की छोटी कंपनी असून पण तुमच्याकडं FIIs आहेत, DIIs आहेत, सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. तर आम्हाला पण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही वगैरे. आणि मी स्वतः पण केली बरं का, चांगलं मजबूत अमाऊंटने केली. तर ते सगळं बोलल्यानंतर तो म्हणला की बघा, ही कंपनी येणाऱ्या काळात केवढी ग्रोथ होते, असं तसं वगैरे, 2030 पर्यंत प्रोजेक्शन वगैरे सगळं सांगितलं. मग हे संदर्भ मला इथं बिटकॉइनचं नाव घेतल्यानंतर का सांगायचं आहे की इथंच प्रॉपरली रेग्युलेटेड गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आपण इथं पैसे कमवू शकतोय. तर तिथं बिटकॉइन सारख्या रेग्युलेशन नसलेल्या गोष्टींकडे कशाला आपल्याला आकर्षण पाहिजे? हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बिटकॉइनच्या माध्यमातून जे काही ट्रेडिंग वगैरे होतं ते सगळंच चांगल्या गोष्टींसाठी होतच असं नाही. बिटकॉइनच्या माध्यमातून ह्युमन टॅरिफिक, म्हणजे ट्रॅफिकिंग म्हणतो ना आपण, जे लोकांना काय दहशत करायची, प्रचंड काळा पैसा वापर करायचा, दहशतवाद निर्माण करायचा, त्यांचं ट्रान्झॅक्शन वगैरे, याच्यासाठी ते बिटकॉइन हे सेफ ट्रान्झॅक्शन मानलं जातं. मग आपण जर त्या थ्रू जर करत असू तर थोडंसं तसल्या ट्रान्झॅक्शनला पण किंवा तसल्या गोष्टींना पण बढावा दिला जातोय, ना की आपण काही चांगलं करतोय. एखाद्या कंपनी जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर उलट तिथं रोजगार निर्माण होईल, त्या कंपनीला, त्या प्रोमोटरला 2 पैसे अजून रोजगार निर्मितीसाठी, इकॉनॉमीमध्ये भाग घेण्यासाठी भेटेल. पण बिटकॉइन मध्ये केलं तर तिथं एक पार्ट असा पण आहे की जो दहशतवादाला प्रवृत्त करतोय. मग कशाला पाहिजे ते? तुमच्या माझ्याच घरातले जवान, तुमच्या माझ्याच घरातल्या जवानांच्या वीर माता, वीर पत्नी, त्यांचं दुःख कशाला आपण त्याच्यात वाटेकरी बनायचं? हा पण तिथं विचार केला पाहिजे. कंट्रोलच नाही आहे कशाचा काय. आज इथं आताची परिस्थिती जर पाहिलं गेलं तर असं म्हटलं जातं की ट्रम्पची प्रचंड इन्व्हेस्टमेंट ही बिटकॉइन मध्ये आहे आणि त्या बिटकॉइनला चांगले दिवस येण्यासाठी तो गव्हर्नमेंट ऑफ अमेरिकेचा काही दबाव म्हणा किंवा काही असं फील गुड फॅक्टर वापरून बिटकॉइनचे रेट वाढवतोय की काय, स्पेक्युलेशन करतोय की काय, हे असे असंख्य धागेदोरे त्याला सगळे आहेत. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य 2-5 हजार, 2-5 लाख रुपयांना कोण विचारतं? तिथं करोडोंचे ट्रान्झॅक्शन तिथं होतात. मग कशाला जायचं तिकडं? थँक्यू, चांगला प्रश्न विचारलात. आय होप यू गॉट द आन्सर. ओके. आणि काय प्रश्न नसतील तर आपण थांबू शकतोय. आणि परत एकदा छोटीशी आणि महत्वाची विनंती आहे मित्रांनो, तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना श्रीमंतीकडे वाटचाल करण्यासाठी मदत करा. आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करतोय आणि सगळं सोडून देतो असं नाही. आपण मार्केटमध्ये आहेत तर फुल फ्लेज जेन्युइनली आपली एक USP आहे की इमोशनल असेल आणि आर्थिक लेवलवरती असेल, दोन्ही लेवलवरती आपण खंबीरपणे वाटचाल करण्यास मदत करतोय. तर तसंच तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आपण मदत करू. नक्की रेफरन्स द्या. आणि इथं थांबूया आपण. तुम्ही आलात, तुम्ही ऐकलत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू आपण पुन्हा पुढच्या मंडे मनी स्कूलसाठी.